काळ होता साधारण 30 वर्षांपूर्वीचा। शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मुंबईहून नाशिकला जाताना कसारा घाटातल्या वाहतूक कोंडीत ते अक्षरशः चारही बाजूंनी ब्लॉक झाले। ही तेव्हाची घटना आहे जेव्हा मुंबई नाशिक महामार्ग फक्त दुहेरी होता आणि एखादा अपघात झाला तरी पूर्ण रस्ता बंद पडायचा। त्यात कसारा घाटात हे अपघात नेहमीचे झाले होते आणि पवार तिथून जात असताना एक किस्सा घडला। मुख्यमंत्र्यांचा ताफा असा अडकून पडला की गाडी ना मागे जात होती ना पुढे। पवारांना गाडीतून उतरून काही किलोमीटर पुढे इगतपुरीला पायी चालत जावं लागलं आणि तिथून दुसरी गाडी घेऊन ते नाशिकला गेले। एक मुख्यमंत्री घाटात अडकले, त्यांना चालत जावं लागलं। एवढं झाल्यानंतर अधिकाऱ्यांना किती घाम फुटला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता। पण ते शरद पवार होते, त्यांची नाशिकची बैठक अशी लांबलीच होती। त्यांनी पोहोचल्यावर पहिलं काम हे केलं की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलून घेतलं आणि या पूर्ण रस्त्याचं दुहेरीकरणाचा प्लॅन सादर करण्याची डेडलाईन दिली। पुढे 2003-04चा कुंभमेळा येत होता आणि नाशिकचे पुढारी ही मागणी करून करून आधीच थकले होते। अखेर मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी यात लक्ष घातलं आणि कसारा घाटच काय पण पूर्ण नाशिक मुंबई महामार्गाच्या विस्तारीकरणालाच मुहूर्त सापडला। पुढच्या दशकभरात हा महामार्ग 4 पदरी करण्याचं काम सुरू झालं। पण महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक अजूनही मुंबई पुणे महामार्गावर बोरघाट म्हणजे खंडाळा घाट, पुणे सातारा महामार्गावर खंबाटकी आणि कात्रज घाट, कोकण कोल्हापूर परिक्षेत्रात अंबा घाट, कशेडी घाट आणि इकडे कल्याणपासून काही अंतरावर असलेल्या माळशेज घाटातही लागत होता। घाटातून लांब लांब बोगदे काढून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अभाव हे एक केवळ निमित्त होतं। कारण जगातला सर्वात लांब जवळपास 25 किलोमीटर लांबीचा बोगदा नॉर्वे या देशातला, ज्याला लिरडल टनेल असं म्हटलं जातं, तो सिंगल ट्यूब बोगदा आजपासून 26 वर्षांपूर्वीच बांधून तयारही झालाय। खरी अडचण ही पैसा, भ्रष्टाचार आणि बोगस कंत्राटदार ही होती। महाराष्ट्र सध्या अशा फेजमध्ये आहे जिथे पुढच्या काही महिन्यात आणि काही वर्षात सर्वात कठीण मानले जाणारे 6 डोंगर घाट इतिहास जमा होणार आहेत आणि त्यांचीच प्रकल्पनिहाय माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। ही माहिती जाणून घेण्याआधी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। खंडाळा घाट महाराष्ट्राच्या लाईफलाईनचा भाग असलेला आणि मुंबई पुणे या 2 शहरांना जोडणारा मिसिंग लिंक 1 मे रोजी म्हणजे आजपासून 3 महिन्यात खुला होतोय। आशियातला हा सर्वात रुंद बोगदा असेल आणि यामुळे प्रवासाचं अंतर 30 मिनिटांनी कमी होईल। सध्या जर मुंबईहून पुण्याला विकेंडला प्रवास सुरू केला तर 3 तासांच्या ऐवजी 5 ते 6 तासही लागू शकतात। एवढी वाहतूक कोंडी बोरघाटात होते। पण मिसिंग लिंकमुळे अवजड वाहनांचा तीव्र चढावर होणारा खोळंबा पूर्णपणे बंद होईल आणि वाहतूक सुसाट असेल। लोणावळा आणि खंडाळा या टप्प्यातलं हे कठीण काम जवळपास पूर्ण झालंय। खंबाटकी पुणे सातारा महामार्गावर एस आकाराचा जो घाट आहे त्यात अपघात तर हे कायमचे आहेतच, पण वाहतूक कोंडी ही प्रचंड मोठी असते। या टप्प्यातून प्रवास करण्यासाठी साधारण 45 मिनिटे ते 1 तास लागतो। पण 2019 मध्ये खंबाटकी घाटातून बोगदा काढण्यासाठी प्रकल्पाची घोषणा झाली आणि 6 वर्षांनंतर ते काम आता पूर्णत्वाला येत आहे। खंबाटकी घाटातल्या या 6 पदरी बोगद्यातून फक्त 6 ते 7 मिनिटात पूर्ण घाट ओलांडता येईल आणि पुण्याहून सातारा जाण्यासाठी लागणारा वेळ हा 40% कमी होईल। कसारा घाट व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या घाटाला मोठा इतिहास आहे। ब्रिटिशांनी 1800 साली पहिल्यांदा जेव्हा सह्याद्री डोंगर रांगांमधून इगतपुरी आणि कसारा जोडलं तेव्हा हा पश्चिम भारतातील सर्वात मोठ्या प्रकल्पापैकी एक मानला गेला। 2009 मध्ये चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर आता समृद्धीमुळे तर कसारा कधी येऊन गेला हेही तुम्हाला कळणार नाही। समृद्धी महामार्गावर इगतपुरीजवळ महाराष्ट्रातला 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब बोगदा बांधलाय आणि तो खुलाही झालाय। आता सध्या घाटातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका आहेत आणि हा मार्गही 8 पदरी होतोय, ज्याचं 75% काम पूर्ण झालंय। त्यामुळे कसारा घाटातली वाहतूक कोंडी या वर्षाअखेरपर्यंत इतिहास जमा होणं अपेक्षित आहे। कारण पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे आणि त्यासाठी सध्या तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे। माळशेज घाट पावसाळ्याच्या दिवसात दरड कोसळून कित्येक दुर्घटना माळशेज घाटात आजपर्यंत घडल्यात आणि अवजड वाहने आजही या मार्गावरून नेणं हे चॅलेंज मानलं जातं। या घाटातून प्रस्तावित कल्याण लातूर एक्सप्रेस हायवे जोडला जाणार आहे आणि हे काम करताना माळशेज घाटातून एक 6 ते 7 किलोमीटर लांबीचा बोगदा काढला जाईल, ज्यामुळे घाट पूर्णपणे बायपास होईल। सध्या लागणारा अर्धा ते पाऊण तास फक्त 5 ते 7 मिनिटांवर येईल। या महामार्गाची आत्ताच घोषणा झाली आहे आणि MSRDC कडून आता DPRचं काम सुरू आहे। DPR आल्यानंतर या महामार्गाची डेडलाईन समोर येईल। DPR पुढच्या 3 ते 4 महिन्यात अपेक्षित आहे, कारण नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सभागृहातच या महामार्गाची घोषणा केली आहे। अंबा घाट
कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट सर्वात कठीण आहे. अचानक येणारी नागबुणी वळणे आणि बॉटल नेकमुळे या वाहन चालकांना इथे फार कसरत करावी लागते. शिवाय प्रवासही फार असुरक्षित मानला जातो. पण राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने इथे 3.5 किलोमीटरच्या बोगद्यासाठी परवानगी दिली आहे आणि सर्वेक्षणाचं कामही सुरू झालंय. हा कठीण मार्गावरचा प्रवास आणखी सुरक्षित होणार आहे. कशेडी घाट. तुम्ही जर आता मुंबई गोवा महामार्गावर प्रवास केला तर कशेडी घाट कधी येऊन गेला हे तुम्हालाही समजणार नाही. सतत दरड कोसळून बंद होणाऱ्या या घाटात 2 जुळे बोगदे काढण्यात आलेत आणि त्यातून प्रवासही सुरू आहे. युरोप आणि अमेरिकेत रस्ते बांधताना बोगदे तयार करून कठीण डोंगर घाट टाळले जातात. मात्र आपल्याकडे सध्या जे काम सुरू आहे ते युरोप अमेरिकेलाही लाजवणार आहे. कारण एकट्या सह्याद्रीचा डोंगर कोरून कसारा, खंडाळा, कशेडी, आंबा आणि प्रस्तावित माळशेज या घाटातले बोगदे होत आहेत तर काही पूर्णही झालेत. खंडाळा घाटातला बायपास करणारा जो प्रकल्प होतोय याची किंमत 6,500 कोटी आहे. तर इगतपुरी बोगदा हा 50,000 कोटींच्या समृद्धी महामार्गाचा भाग आहे. प्रस्तावित माळशेज घाटात जो बोगदा होतोय त्या कल्याण लातूर महामार्गाची किंमत ही 35,000 कोटी, म्हणजे आपल्या बाजूला असलेल्या पूर्ण गोवा या राज्याचं जेवढं बजेट आहे म्हणजे 25,000 कोटी त्यापेक्षाही जास्त मोठी आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ कॅनेडी यांचा एक कोट नितीन गडकरींच्या कार्यालयात लिहिलेला आहे. यात ते म्हणतात, अमेरिका श्रीमंत आहे म्हणून आमचे रस्ते चांगले नाहीत, तर आमचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. मिसिंग लिंक खुला झाल्यानंतर घाटात रोज जळणारा पेट्रोल, डिझेल, गाड्यांच्या इंजिन आणि गिअरवर होणारा असा एकूण 1 कोटी रुपयांचा खर्च एका दिवसाला म्हणजे वर्षाला 365 कोटी रुपये वाचणं अपेक्षित आहे. याशिवाय घाटातलं हवा प्रदूषण कमी होईल असाही अहवाल आहे. या सगळ्या घाटांमध्ये अवजड वाहनांचं जळणाऱ्या डिझेलची एवढी मोठी बचत अपेक्षित आहे की तेल आयातीचा खर्च वाचून याचा थेट देशाच्या GDPवर सकारात्मक परिणाम होणार आहे. आता प्रतीक्षा आहे ती हे सर्व महामार्ग आणि हे बोगदे खुले होण्याची. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा. आवडला असेल तर पुढे शेअर करायला विसरू नका.